थिएटरमध्ये गारद देतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. पण गारद नक्की कधी दिली जाते? तर प्राचीन काळापासून जेव्हा कोणताही राजा दरबारात आल्यावर सिंहासनावर आसनस्थ होतो तेव्हा दिल्या जाणाऱ्या घोषणेला गारद म्हटलं जातं. गारद या शब्दाला मराठीमध्ये किंवा तत्कालीन काळातल्या इतिहासातल्या कागदपत्रांमध्ये अलकाब म्हटलं जायचं, असा उल्लेखही आढळतोय. अलकाब किंवा गारद ही राजाची बिरुदावली असते. राजा जेव्हा राजसभेमध्ये येतो तेव्हा ही गारद दिली जाते. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गारदेतल्या शब्दांचा अर्थ काय? तर गडपती म्हणजे राज्यातील गडकिल्ल्यांवर ज्यांचं राज्य आहे. गज अश्वपती ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे हत्ती आणि घोडदळ आहे. भूपती राज्यातील प्रजेचे रक्षण करते. अष्टावधान जागृत, आठही प्रहर जागून 8 दिशांवर लक्ष ठेवणारे. अष्टप्रधान वेष्टीत ज्यांच्याकडे प्रत्येक शास्त्रात निपुण असलेले 8 प्रधान आहेत. न्यायालंकार मंडित क्षत्रिय बाजूने निकाल देणारे. राजनीती धुरंधर, राजकारणाच्या डावांमध्ये तरबेज असणारे. प्रौढ प्रताप पुरंदर, मोठं शौर्य गाजवलेले महाराज. क्षत्रिय कुलावतंस, क्षत्रिय कुळात जन्म घेऊन पराक्रम केलेले महाराज. सिंहासनाधीश्वर, सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज, असा या गारदेचा अर्थ होतो.